आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। धो-धो पावसाने नाशिकला झोडपले। 3 दिवसात 107 आपत्कालीन घटना। 8 जुलैला विक्रमी 62 तक्रारी। नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अवघ्या 3 दिवसात अग्निशमन दलाकडे 107 आपत्कालीन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। झाडे कोसळणे, रस्त्यांवर व घरांमध्ये पाणी शिरणे, शॉर्ट सर्किट, भिंत कोसळणे आणि पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांची सुटका अशा घटनांमुळे अग्निशमन दलाला अक्षरशः दिवसरात्र धावपळ करावी लागली। त्यापैकी 8 जुलै रोजी सर्वाधिक 62 कॉल नोंदवण्यात आल्याने परिस्थितीची तीव्रता स्पष्ट झाली आहे। 6 जुलै रोजी अग्निशमन दलाने 17 घटनांवर तत्काळ कार्यवाही केली। यात झाड पडण्याच्या 13, पाणी साचण्याच्या 2, प्राणी सुटकेची 1 आणि ऑइल सांडल्याची 1 घटना होती। 7 जुलै रोजी तक्रारींची संख्या वाढून 28 वर पोहोचली। त्यामध्ये झाड पडण्याच्या 19, पाणी साचण्याच्या 5, शॉर्ट सर्किटची 1, वाडा किंवा भिंत पडण्याची 1, अनाउन्सिंगची 1 आणि इतर 1 घटना नोंदवण्यात आली। 8 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली। या दिवशी 62 आपत्कालीन कॉल प्राप्त झाले। त्यात झाड पडण्याच्या 24, पाणी साचण्याच्या 24, शॉर्ट सर्किटच्या 2, वाडा किंवा भिंत पडण्याच्या 2, रस्ता व अपार्टमेंटमध्ये पाणी शिरल्याच्या 5, वाहन अडकण्याची 1, व्यक्ती सुटकेची 1, दोर बांधण्याच्या 2 आणि अनाउन्सिंगची 1 घटना होती। या कालावधीत शालिमार परिसरातील शॉर्ट सर्किट, पखाल रोड परिसरात रस्ता व अपार्टमेंटमध्ये पाणी शिरल्याच्या घटना, अडकलेल्या व्यक्तीची सुटका, नंदिनी नदी पुलाजवळ दोर बांधून सुरक्षिततेची उपाययोजना तसेच पाण्यात अडकलेल्या वाहनांना दिलेली मदत ही प्रमुख बचाव कार्यातील उदाहरणे ठरली। मुख्य अग्निशमन केंद्र नाशिक रोड, नवीन नाशिक, सातपूर, पंचवटी आणि पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्राच्या पथकांनी समन्वयाने शहरभर मदत व बचाव कार्य राबवत सर्व तक्रारींना तातडीने प्रतिसाद दिला। दरम्यान शहरातील पूरस्थिती आणि पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांची पाहणी करण्यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, आयुक्त मनीषा खत्री आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध बाधित भागांना भेट दिली। अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, रस्ता खचणे, खड्ड्यांमध्ये वाहने अडकणे, रस्त्यांना नदीचे स्वरूप येणे तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। तसेच नागरिकांना पाणी साचलेल्या किंवा पूरग्रस्त भागात अनावश्यकपणे जाऊ नये आणि मोठ्या झाडांखाली वाहने उभी करू नयेत आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी मोहसिन पठाण।